आणि महाराष्ट्राला सांगू इच्छितो, जर आता धनंजय मुंडेला राजीनामा झाला, त्याला सह आरोपी करण्या इतपत पुरावे नक्की मिळतील आणि आहेत, ते केलं जाईल. अनेक खुनाचा उलगडा यानंतर होणार आहे. म्हणजे बिहार महाराष्ट्रात आहे की बिहारमध्ये आहे की बिहारच्याही पुढे आहे. जवळपास 142 लोक तिकडे लापता आहेत. अनेकांचा आता तो मुंडेंची पत्नी महिनाभराची मुदत देऊन तिने उपोषण सोडला. एक मुंडेच मारला. तो मारणारी पण टोळी कोण आहे ते पण शोधून निघेल. म्हणून आता याची सुरुवात झाली आहे. मुंडे धनंजय याच्यासारखा माणसाला आरोपी करून सजा होत नाही तोपर्यंत राजीनामा घेऊन काही फायदा होणार नाही. एक अजून माहिती अशी पुढे येते आहे की मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघोडी केली. एकनाथ शिंदेंनी MSRDCच्या जॉईंट MD पदी कैलास जाधव या निवृत्त अधिकाऱ्याची नेमणूक केली होती. त्यांना तातडीनं हटवण्यात आले. नाही, असे अनेक अधिकारी आहेत. खरं तर काल मी राज्यपालांच्या भाषणावर बोलणार आहे, पण आता तुम्हाला मुद्दाम सांगतो, हे काय कसलं स्वच्छ आणि उत्तम प्रशासन आहे. कॅडरच्या लोकांना बाजूला सारून नॉन कॅडरच्या लोकांची भरती करायची आणि वाटेल तो मलिदा खाऊ. तो होता ना, आता वेटिंग मध्ये आहे, भोळे नावाचा काय तो कॉर्पोरेशन मध्ये ठाण्यामध्ये होता एडिशनल, महेश आयर होता, दुसरा एक होता भोळे, हा एक होता. हे त्याला आता वेटिंगवर ठेवलाय. मग आता इथे काय तंदाना चाललाय, धंगाना चाललाय. काल तर या राज्याच्या मुख्य सचिवांनी अमृत योजनेच्या संदर्भात यवतमाळच्या एक हायकोर्टामध्ये एफिडेव्हिट दिलाय, हायकोर्टात. आणि ते एफिडेव्हिट मध्ये कोर्टाने विचारलं की इथे जो काही गैरप्रकार झाला आहे, हा काही प्रकार झालेला आहे, याला जबाबदार कोण. तर त्या सुजाता सौनिक मॅडमनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नावाने एफिडेव्हिट दिलं. कदाचित तुम्हाला माहित नसेल. आता ते आम्ही तिथे बोलणार होतो, पण तुम्ही विचारलात म्हणून इथे पण बोलून टाकतो. हे जर असं चालू असेल तर महाराष्ट्र कुठल्या दिशेनं जात आहेत आणि सत्ताधाऱ्यांची दिशा तोंड किती दिशेनं जात आहेत हे या ठिकाणी दिसेल. सर, मुख्यमंत्री के खिलाफ आज कांग्रेस पार्टी विशेषाधिकार हनन का प्रस्ताव लेकर आने वाली है. उन्होंने मुंडे के इस्तीफे की जानकारी बाहर दी मीडिया को, न कि सदन को दी पहले. नहीं, अभी इस बारे में हम बैठक लेंगे और इसके बारे में अभी चर्चा होगी. हमारी तीनों पार्टी की बैठक है और उसमें आगे बढ़ने का निर्णय होगा.